श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत् सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा। देह संवर्धन आणि विज्ञान या YouTube चॅनलवरील चालू विषयामध्ये आपण क्रमशः हे अन्नोत्पत्ती प्रकरण 10 भागामध्ये सादर केलेले आहे। ते श्रोत्यांनी प्रत्येक भाग पूर्णता पाहावा। म्हणजे या अगोदरच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण जे कारणांग आणि सूक्ष्मांग आणि स्थूलांग अशा अंगाचा संपूर्ण उहापोह केलेला आहे। त्यामध्ये आपण ब्रह्मांडीय प्रकृती क्षेत्राच्या कक्षेत अवतरणारे कारणांग आत्मांश आकाशाचा ज्ञानमय कोश परिधान करून चेतनायुक्त जिवंत जीवदशा कल्पकाल म्हणजे आत्मांशाचा विभक्त होणे म्हणजे जन्म आहे आणि पुन्हा विलीन होणे। त्याच्यामध्ये फक्त विभक्त होणे आणि विलीन होणे या दोनच क्रिया आहेत। त्यानंतर प्रकृतीमध्ये जे सूक्ष्मांग घडते ते तेजयुक्त ज्ञानमय कोशाचा बौद्धिक स्तर निर्माण होतो आणि वायूचा मनोमय कोश तयार होतो आणि या दोन तेज आणि वायूच्या कोशाचं मिळून हा सूक्ष्मांग घडतो। हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये संपूर्णतः इत्थंभूत माहिती पाहिलेली आहे। आता आपण या प्रकरणामध्ये स्थूलांग घडण्यासाठी आवश्यक असलेल्या आपतत्वाची आणि भूतत्वाची उपलब्धी प्रकृतीने या ठिकाणी कशी निर्माण केली हे आपण पाहणार आहोत। याचा उहापोह आपण संपूर्ण 10 भागामध्ये पाहिलेला आहे। सजीवाच्या स्थूल अभिव्यक्तीसाठी आपतत्वाची द्रवीभूत अवस्था निर्माण होण्यासाठी वातावरणाचं तापमान नियंत्रित राहणं गरजेचं आहे। या ठिकाणी मी स्क्रीनशॉटचा पॉज करून पूर्ण थोडस वाचन करावं म्हणजे आपल्याला ते कळेल। सजीवाच्या स्थूल अभिव्यक्तीसाठी आपतत्वाची द्रवीभूत अवस्था निर्माण होण्यासाठी पृथ्वीवरील वातावरणाचं तापमान नियंत्रित आणि त्याचं संतुलन अनुकूल होण्याची गरज आहे। तापमान जास्त असते तेव्हा आपतत्वाची वायुरूप अवस्था चेतनायुक्त सूक्ष्मांगिक सजीवता प्रदर्शक प्राणमय कोश तयार करू शकत। तापमान जास्त असेल तर ती आप्त अवस्था पूर्ण वायुरूप असते आणि वायुरूप अवस्थेमध्ये या प्राणमय कोशाची जडणघडण होते। तीच वायुरूप अवस्था जेव्हा द्रवरूप होऊन जडता धारण करते आणि मग हा प्राणमय कोशाची अभिव्यक्ती, हा प्राणमय कोशाचा स्थूलांग तयार होतो। म्हणून प्राणमय कोशाशिवाय सूक्ष्मांगी आत्मांगाची सजीवता वैज्ञानिक दृष्ट्या दृश्य किंवा सिद्ध होत करतात। म्हणून पाणी जे आहे ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजनच्या अणूच्या संलग्नपणे एक रेणू तयार होतो आणि त्या रेणूची वायुरूप दशा आणि द्रवरूप दशा आणि मग घनरूप दशा सुद्धा येते। म्हणजे कुठल्याही पदार्थाला 3 दशा आहेत, अवस्था आहेत आणि त्या अवस्थेमध्ये ते सर्व पदार्थ प्रकृतीच्या उपलब्ध तापमानानुसार या सृष्टीमध्ये वावर। म्हणून हा प्राणमय कोश तयार होण्यासाठी म्हणजे स्थूल अंगाचं हे पहिला कोश प्राणमय कोश म्हणजे एक पेशीवर त्याचं विलेपन यामध्ये भूतत्व सुद्धा असतं। निखळ पाण्यामध्ये डेव्हलपमेंट होणं मुश्किल आहे, त्यामुळे त्यात भूतत्वाची सुद्धा द्रवीभूत अवस्था उपयोगाची असते। प्रकृतीमध्ये घडलेल्या जड वायुरूप आपतत्वाचे पाणी द्रवरूप होणे अनिवार्य आहे। आपतत्वाच्या द्रवरूप होण्याची ही प्राकृतिक क्रिया म्हणजेच जलोत्पत्ती होय आणि म्हणून सजीव सृष्टीच्या अभिव्यक्तीसाठी ताप नियंत्रित ठेवून अनुकूल वातावरण केवळ पृथ्वीवर उपलब्ध झाले। कारण ब्रह्मांडाचं सगळं संशोधन केलं, पृथ्वीवर जसा पाण्याचा साठा आहे तसा पाण्याची उपलब्धता कुठेही आढळलेली नाही। काही थोड्या फार प्रमाणामध्ये शास्त्रज्ञांना यश आलेलं आहे, पण तेवढी पाण्याची किंवा द्रवीभूत अवस्थेची त्या ठिकाणी काही जीव नाही आणि असतील कदाचित, पण त्याचं अजून संशोधन झालेलं आणि म्हणून पृथ्वीवर मोठा जलसाठा निर्माण झाला आणि म्हणून केवळ पृथ्वीवर जड चेतन स्थितीची सजीवता प्रदर्शित करण्याची संभावना निर्माण झाली। सजीव सृष्टी निर्मितीपूर्वी प्रकृतीने ज्वलनशील हायड्रोजन रेणू आणि प्रशांत प्राणवायूच्या संयोगाने मूलभूत पाणी निर्माण केले। प्रारंभी तापमान जास्त असल्याने वातावरणात वायुरूप होते, परंतु नंतर पृथ्वीवर तापमान कमी झाले आणि मग पाणी द्रवीभूत स्थितीत बदलले। स्वेदज खाणीचा उद्भव संभव होऊ शकत नाही, कारण स्वेदज जी खाणी आहे
ही फक्त सिंगल पेशी म्हणजे कोशिकेचा जीव आहे आणि म्हणून याचाही आपण मागे उहापोह केलेला आहे. आणि जल प्रावरणाच्या विलेपित प्राणमय कोशात त्रिगुण अंगधारी सूक्ष्मांगी मन बंदिस्त होऊन येथे सजीव दशेचे प्रदर्शन प्रकृतीला शक्य झाले. सजीव निर्मितीसाठी अन्नाची गरज, कारण प्रकृतीत आप व भूतत्वाची द्रवीभूत रासायनिक अभिव्यक्ती प्रकृतीने सजीवाच्या संघटित वृद्धीसाठी मुख्य अन्न पुरवठ्याची गरज वनस्पतीच्या माध्यमाने पूर्ण केली आहे आणि अन्नोत्पत्तीचा हा महायज्ञ सिद्ध केला आहे. प्रकृतीचा यज्ञ समजण्यासाठी येथे आपण गीता प्रबोधाच्या 3ऱ्या अध्यायातील 14वा आणि 15वा श्लोकाचा आधार घेऊन अन्नसिद्धीचे नैसर्गिक चक्र कसे प्रस्थापित झाले याचा बोध प्रकाश यांनी मांडलेला आहे. तो आपण पहिल्या भागात पाहिलेला आहे. त्या श्लोकामध्ये आपण पाहिलेलं आहे, अन्नोद्भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रह्म उद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. या श्लोकावर आपण बराच उहापोह केलेला आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. श्लोकामध्ये संपूर्ण शून्य म्हणजे शून्य दशेमधून अक्षर दशेमधून एक होऊन ब्रह्म तयार होतो, ब्रह्मक्षेत्र तयार होतं. त्यामध्ये दुसरी क्रिया घडते म्हणजे कर्मक्रिया घडते, क्रियाशीलता उद्भवते आणि मग नंतर तिसरा यज्ञ घडतो आणि त्यानंतर त्या यज्ञाचा परिवसन अन्न बनवणारे आचारी होतात, स्वयंपाकी होतात आणि मग नंतर भूत सृष्टीचा जन्म होतो. अर्थात अक्षर हेच महाकारणांग आहे, ब्रह्म हेच कारणांग आहे, कर्म हेच सूक्ष्मांग आहे आणि यज्ञ हाच स्थूलांग आहे. पर्जन्य म्हणजे पाणी आहे शेवटी आणि अन्न म्हणजे वनस्पती निर्माण करणारे आहेत आणि भूत सृष्टी म्हणजे प्राणी मात्र आहेत. 84 लक्ष योनी या ठिकाणी पाहिलेला आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रकरणातील पहिला भाग थोडक्यात संक्षिप्तपणे या ठिकाणी विचार केलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण अन्नोत्पत्तीचं नैसर्गिक चक्र ते कसं फिरतं, नैसर्गिक चक्र कसं आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की प्राकृत यज्ञ कसा होतो. यज्ञ कर्म समुद्भव, यज्ञाची घटना जी घडते ते कर्मामधून घडते, म्हणजे यज्ञ प्राकृत कर्म क्रियेच्या माध्यमाने घडतो असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पावसाचं चक्र प्राकृत क्रम यज्ञाने म्हणजे यज्ञाच्या हा कर्म. अर्थात इथं यज्ञ हा शब्द म्हणजे वैदिक यज्ञ कर्मकांडी यज्ञ जे आपल्या मनोधारणेवर आहे तो यज्ञ शब्द नाही. यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे की इथं घडलेली क्रिया म्हणजे य आणि ज्ञ म्हणजे ज्ञान. या ज्ञानाच्या आधारानं जी क्रिया घडते किंवा ज्ञानाच्या आधारानं जी क्रिया घडवली जाते तिला सगळ्या क्रियांना ते यज्ञ हा शब्द लागू पडतो. पृथ्वीवर अन्नाची निर्मिती कशी होते हे जर पाहिलं तर पर्जन्यात अन्न संभव हा गीता श्लोकामध्ये सहज साधा उत्तर दिलेलं आहे. पाणीच अन्न रूपाने उद्भवते वृक्षाकार रूपाने, त्यामुळे हे अन्नच प्राणी मात्राच्या स्थूलांग अन्नमय कोशाला घडवते. माऊली सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या ओवीमध्ये हेच सांगतात, अन्नस्तव भूते प्ररोह पावती समजते मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे. अन्न हे ब्रह्माचं साक्षात दृश्यरूप असून ज्ञान ब्रह्माचे अदृश्य सूक्ष्मांग आहे. शास्त्रात खाद्य आणि अखाद्य अन्नाच्या उपयुक्ततेबाबत अन्नाला जीवनावश्यक सजीव स्थूलांगाचे जनक ब्रह्म मानले. कुणीतरी मानव वेशामध्ये 4 मुखाचा बसलेला अशा आकृतीचा असा काहीही भाग नाहीये. अन्नच ब्रह्म आहे, कारण संपूर्ण सजीवांना घडवतं. कारण अन्नाच्या विनियोगानेच या ठिकाणी संपूर्ण स्थूलांग घडत आणि हेच स्थूलांग घडवणारी शक्ती आहे किंवा व्यवस्था आहे. म्हणून अन्न हे ब्रह्माचे साक्षात दृश्यरूप आहे आणि ज्ञान हे ब्रह्माचे अदृश्य सूक्ष्मांग आहे. वनस्पतीची अन्नोत्पादक क्षमता या ठिकाणी आपण संपूर्ण विचारात घेतलेली आहे. यामध्ये संपूर्ण प्रकाश संश्लेषणाचाही भाग विचारात घेतलेला आहे आणि हे अन्नोत्पत्ती वनस्पती कशा तयार करतात याचाही विचार आपण या भागामध्ये केलेला आहे. म्हणजे या यज्ञाचा हा चेक करता आहे, दुसरा कुणी मानव देव दानव या ठिकाणी त्यावेळेस नव्हताच. अन्नाचा उद्भव या ठिकाणी झाल्यानंतरच संपूर्ण भूतसृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. पृथ्वीवर अन्न कोण आणि कसे निर्माण करते याचा सगळा उहापोह आपण या दुसऱ्या भागामध्ये पाहिलेला आहे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या आर्द्रतेतून विश्वात अन्न निर्माण करतात. पृथ्वीवरील सजीवाच्या स्थूल देहाकार जीवनासाठी अन्न तयार करणे सर्वोच्च परोपकारी कार्य वनस्पती करतात. प्रकृतीचे हे सर्वोत्तम अद्भुत विशेष यज्ञ कार्य आहे. आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये वनस्पती या ठिकाणी अन्न कसा निर्माण करतात, पर्जन्यामधून वनस्पती कशा निर्माण होतात आणि वनस्पतीच या भूतसृष्टीच्या उद्भवाचे कारण अन्न आहे हेच
निर्माण करतात. आता तिसऱ्या भागामध्ये आपण अन्नोत्पत्तीची रासायनिक क्रियाचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे पूर्ण प्रकाश संश्लेषण हे विज्ञानांगाने या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. उद्भिज खाणीत हजारो प्रकारच्या वृक्षवल्ली पावसाच्या पाण्याने जन्मल्या. वनस्पतीत अन्न बनवण्याची रासायनिक प्रक्रिया आधुनिक विज्ञानाधारे प्रकाश संश्लेषण क्रियेने सांगितली आहे. आता झाडे श्वास घेतात का या संदिग्ध प्रश्नावर सुद्धा मी माझं स्पष्ट मत अभिव्यक्त केलेले आहेत. प्रचलित वैज्ञानिक विधान कसं चूक आहे हेही मी समजावून सांगितलेलं आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेने घडणारी दोन महत्वाची कामे या सृष्टीमध्ये घडतात. पहिलं काम म्हणजे वातावरणातील कार्बन मात्रा कमी करणं हे होतं. ग्लोबल वॉर्मिंग साठी जे कारण आहे कार्बन, त्या कार्बनचा घटक वातावरणातून कमी होतो. त्याच कार्बन पासून ग्लुकोज निर्मिती होते आणि अतिरिक्त जो कार्बन त्यांनी शोषण केलेला आहे त्याचं काष्ट तयार करून वनस्पती आपल्या अंगात साठवतात. विशिष्ट वनस्पतीच्या माध्यमाने रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशात घडणारी दिव्य अमृत समान औषधोत्पत्तीची निर्मिती सुद्धा प्रकृती करते असं मी सांगितलेलं आहे. तीच प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कशी घडते याचाही उहापोह केलेला आहे, ते आपण दाखवतो. ही प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सूर्यनारायण आणि त्याच्यापासून आलेला प्रकाश किरण हे जेव्हा वनस्पतीवर पडतात तेव्हा त्या वनस्पतीची पानं आतल्या हरित द्रव्याच्या सहयोगानं आणि मुळाकडून आलेल्या पाण्याच्या उपलब्धीने आणि हवेतील केवळ कार्बन डायऑक्साईड मधला केवळ कार्बन काढून घेतात. कार्बन डायऑक्साईड झाडामध्ये जात नाही, कारण तो वायुरूप असल्यामुळं वायुरूप कोणताही घटक वनस्पतीच्या अंगात जाऊ शकत नाही. हा, वायुरूप तो बाहेर पडू शकतो, पण मध्ये मात्र तो एकतर पाण्यामध्ये द्रवीभूत असतो किंवा जड स्थितीमध्ये असतो. या कार्बन डायऑक्साईडच्या 6 रेणूचा मधून 6 कार्बन काढून घेतले जातात आणि 6 पाण्याच्या रेणूच्या बरोबर त्याचा संयोग होऊन ग्लुकोज निर्माण होतं. C6H12 आणि O6 असा ग्लुकोजचा फॉर्म्युला असतो. हे साखरेचे रेणू जेव्हा घडतात तेव्हा 6 ऑक्सिजनचे रेणू पानाच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी बाहेरच्या बाहेरच राहतात. पानं कधीही त्याला आतमध्ये शोषून घेत नाहीत. या ठिकाणी आपण हा स्क्रीनशॉट पाहिलेला आहे, तर तो आपण वाचून घ्या. आता चौथ्या भागामध्ये आपण वनस्पती आणि प्राणी याच्यातील मूलभूत फरक काय आहे, कारण वनस्पती या उद्भिज खाणीमध्ये उद्भवतात आणि प्राणी मात्र या अंडज आणि जारज खाणीमधून उद्भवतात. स्वेदज ही सर्व कॉमन खाणी आहे, कारण वनस्पतीमध्ये सुद्धा स्वेदज खाणी प्रथम जन्मते आणि नंतरच त्याचा संघटीकरण होऊन उद्भव अंकुर फुटतो. अंकुर फुटणे म्हणजेच सूक्ष्म अंगाचा त्या स्थूल अंगाच्या ठिकाणी प्रवेश होणे आणि मग अंकुर फुटणे. पण अंकुर फुटल्यानंतर संघटीकरण ही जी प्रक्रिया आहे ही नंतर उद्भिज खाणीमधून होते. भौतिक वनस्पती सजीव चेतन जीव असल्याचे मत प्राचीन अध्यात्म ग्रंथात पुरातन ऋषीमुनींनी मांडले आहे आणि आधुनिक विज्ञानाने देखील प्रयोगांती हेच सिद्ध केलेलं आहे की वनस्पतीमध्ये सुद्धा जीव असतो आणि त्याही सजीव आहेत. जरी त्यांचं स्थलांतरण होत नसलं, एका ठिकाणाहून त्या दुसऱ्या ठिकाणी त्या स्थलांतरित होऊ शकत नसल्या स्वतःहून. आता कोणी झाड उपटून दुसरीकडे लावलं तर ते तिथंही फळतील फुलतील, तो भाग वेगळा. पण या वनस्पती आणि प्राणी मात्रातला मूलभूत फरक आहे की वनस्पती ह्या अभय जीवन जगतात, भयमुक्त जीवन जगतात आणि प्राणी मात्र भयावह अवस्थेमध्ये आयुष्य घालवतात. भयग्रस्त स्थितीमध्ये संपूर्ण जन्मापासून मरेपर्यंत ते त्याच दशेमध्ये वावरतात आणि भौतिक त्रिताप स्थित्यंतराला ते घाबरत नाहीत. म्हणजे यांना अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक ताप त्रस्त करत नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचं भय वाटत नाही. जन्म मरणाची त्यांना खंती वाटत नाही. मरणाचं तर भय त्यांना नाहीच आहे, म्हणून ते भयमुक्त स्थितीमध्ये जीवन जगतात. मरण हे म्हणजे त्यांचं पाण्याचा अभाव आणि ड्रायफिकेशन, म्हणजे पाण्याचा अंश जोपर्यंत त्या झाडामध्ये आहे तोपर्यंत ते जीव तग धरून असतात. म्हणून अन्य प्राणी जात जे अंडज आहेत, जारज आहेत, हे दोन्ही भययुक्त खाणे असून उपजत भयभीत असतात. प्राण्यांना मृत्यू भयाचा सामना करावा लागतो आणि सतत सुरक्षिततेची व्यवस्था त्यांना करावी लागते. म्हणजे जगण्यासाठी त्यांना सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. कधी अंगिक शक्तीनं म्हणा किंवा बौद्धिक युक्तीनं म्हणा, ते वेगवेगळ्या प्राणीमात्रामध्ये वेगवेगळी बौद्धिक कौशल्य दिसतं की जे सुरक्षिततेचे अनेक उपाय करतात. प्राणी जातीच्या अन्नाधारे होणारे विभाजन पण आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे. अन्न उपलब्धीनुसार जलचर, भूचर, खेचर, उभयचर अशा गटामध्ये विभागलं गेलेलं आहे. ब्रह्मांडात प्राणी हवा खाऊन जगणारे पण काही प्राणी आहेत, केवळ पाणी पिऊन जगणारे पण प्राणी आहेत, अन्न पदार्थ खाणारे किंवा गवत खाणारे
असे 4 प्रकारच्या अन्नावर जगणारे प्राणी मात्र आहेत. अर्थात खेचर जे हवेवर जगणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे म्हणजे मासे. समुद्राचा एवढा अवाढव्य आवाका आहे की पाण्यामध्ये राहणाऱ्या माशांना बाहेरून अन्नाची उपलब्धी सर्वांना होणं शक्य नाही. ते केवळ पाण्यावरच जगतात. काही खाण्यात आलं त्यांचं तर ते खातात. त्याचं काय होत असेल त्याच्या शरीरामध्ये त्यांना होत असेल. म्हणजे पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे म्हणल्यासारखं आहे. आपल्याला त्यांचं जीवनचरित्र सांगणं आणि समजावणं फार कठीण. आता सायन्स त्याच्यामध्ये प्रगती करते, काहीतरी अभ्यास करते, त्याचे काहीतरी विश्लेषण येतात, तेही अभ्यासण्यास काय हरकत. पण भूचर जी प्राणी मात्र आहे त्यामध्ये अन्न, पाणी आणि वारा या त्रिवेद अन्नाच्या उपभोगाने किंवा उपयोगाने ते जीवन जगतात. उभयचर प्राणी ते काही काळ पाण्यातही राहतात आणि काही काळ जमिनीवर पण राहतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचा वास्तव असतो. अन्य अन्य इंद्रिय सुद्धा काही त्यांचे त्यांचे विषय उपभोगतात, सेवन करतात. तोही त्याचा आहारच आहे आणि त्याही आहाराचा अन्नासारखाच आपल्या सूक्ष्म अंगावर किंवा स्थूल अंगावर परिणाम होतो. हेही आपण या 4थ्या भागामध्ये थोडक्यात पाहिलेलं आहे. आता 5व्या भागामध्ये मानव शरीर आणि मानव शरीराच्या उत्क्रांतीसाठी किंवा वाढी समृद्धीसाठी वाढीसाठी अन्नाचा कसा वापर होतो हे थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. कारण मनुष्य अग्निसंस्कारित पाककृत अन्नाद्वारे स्थूल शरीराचे जे संगोपन होते, अर्थातच ते केवळ 10% असतं. शरीरामध्ये 70% पाणी असते. रासायनिक आपतत्वाचं संमिश्रण असतं ते. हे प्रमाण आता विज्ञानानं सुद्धा मान्य केलेलं आहे. वास्तविक या शरीराचे 60% पोषण हवेने होते. हवेवर हा देह पोचला जातो. त्याच्यानंतर 30% देह पाण्यावर पोचला जातो आणि केवळ 10% देह या अग्निसंस्कारित जडांना यावर पोचला जातो. तर प्राण्यात श्वसन संस्था कार्यरत असते त्यासाठीच. ज्यामुळं हवेच्या वर सुद्धा मनुष्य आपल्या शरीराचं पोषण, स्वास्थ्य निरोगी ठेवण्याचं व्यवस्था या श्वसन संस्थेमध्ये असते. अर्थात अन्नाचे चतुर्विध प्रकार आहेत जे आपण सेवन करतो नित्य दैनंदिन जीवनामध्ये. त्यामध्ये काही शुष्क बिया असतात, वाळलेल्या बिया, धान्य, पिष्टमय पदार्थ यामध्ये येतात. स्निग्ध असतात ज्याच्यातून आपण तेल काढतो आणि सुपक्व असतात, काही सात्विक पिकलेली फळे सुद्धा असतात, ते पोषक द्रव्य असतात. कारण माणसाच्या शरीरामध्ये या बाजूच्या चित्रामध्ये आपण पाहिलं तर अनेक प्रकारच्या पेशी आणि ग्रंथी असतात. त्या वेगवेगळ्या ग्रंथींना वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाची उपलब्धी होण्याची गरज असते. जे आपण सेवन केलेलं अन्न आहे हे पचन संस्थेचा पण या ठिकाणी चित्र मी दाखवलेलं आहे. संपूर्ण शरीराची जडणघडण होते. पण हे सगळं शरीर घडण्यासाठी या चतुर्विध अन्नाचा इथं वापर होतो. 4था विदग्ध जो प्रकार आहे तो म्हणजे अग्नीच्या साहाय्याने आपण भाजून शिजवून स्वयंपाक कृत्रिम प्रकृतीने जे स्वादिष्ट अन्न आपण तयार करतो, 1, 2, 3 वेळेला आपण खातो. काही लोक तर अनेक वेळेला खातात, तो भाग वेगळा. मानवी शरीराची रचना आणि आरोग्य याही ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तरी शरीर निरोगी व रोगमुक्त ठेवण्याची ही युक्ती आहे. भौतिक आणि रासायनिक अन्नाच्या अनियमित अग्निसंस्कारित व्यसनामुळे सध्याचे शरीर दीर्घकाळ टिकणे फार कठीण आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आधुनिक औषधाने आजार समूळ नष्ट होत नसले तरी शरीराचे सरासरी वय वाढवण्यात थोडे विज्ञानाला किंवा वर्ल्ड वाईड हेल्थ ऑर्गनायझेशनला यश आलेलं आहे. तरी अशा रोगग्रस्त जीवनाचे सुख आनंददायक होत नाही. कारण शरीरच जर रोगग्रस्त असेल आणि आयुष्यभर औषधच खावे लागत असतील तर डायबिटीज झाला तर गोड पदार्थाचं सेवन करता येत नाही आणि अनेक बीपी झाला तर मीठ कमी जास्त करावं लागतं आणि अशा बऱ्याच निर्बंधाने मग सुखाची प्राप्ती जरा कमी होते. 6व्या भागामध्ये आपण हेच अन्न आपण खाण्यासाठी आपल्या शरीरामधलं त्रिदोष संतुलन अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. पित्त, वात, कफ हे चक्र अगदी संतुलित असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जरा जरी बिघाड झाला प्रकृती ढासळते. कारण या पित्त चक्राचा आणि वात चक्राचा आणि कफ चक्राचा अभ्यास आपण या 6व्या विभागामध्ये सविस्तर पाहिलेला आहे. त्यात थोडक्यात भाग म्हणजे हे पित्तचक्र सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असते आणि या काळातच आपण हा अग्निसंस्कारित अन्न किंवा फळं जे आपल्याला उपलब्ध आहेत जे सेवन करायचे ते जास्तीत जास्त पोट भरून नव्हे, अर्ध पोट भरायला पाहिजे. ते किती भरायला पाहिजे आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे हे शक्यतो सकाळी लवकर 8 ते 10 या कालावधीमध्ये सकाळचा आहार घेतला पाहिजे. कारण या काळामध्ये पित्तचक्र चालू असल्यामुळे पित्ताची उपलब्धी जठरामध्ये व्यवस्थित असते आणि अन्न पचवण्यासाठी सुलभता जठरात असते. त्यामुळं परंतु काही लोकांना 10 पर्यंत जेवण शक्य नाही होत. त्यांनी 10 ते 12 या दरम्यानचा काळ भोजनासाठी मध्यम मानला जातो. जरा उशीर झालेला असतो पण ठीक आहे. पण मध्याह्नानंतर म्हणजे 12च्या नंतर
शरीर पोषक नसते, कारण त्यानंतर आहार स्वीकारलेला आहे तो शरीराला आम्लीय प्रकोपाने संसर्गजन्य रोग उत्पादक ठरतो. अर्थात 2च्या नंतर हे पित्त चक्र टाइम बंद झालेला असतो त्याचा, आणि त्याच्यानंतर वात चक्र चालू होतं. याचा अर्थ शरीरात जठरामध्ये पित्त नसतंच असं नाही, पण ते कमी प्रमाणात असतं. वात चक्राचा प्रकोप या ठिकाणी चालू होतो. हा प्रकोप 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 8 तासाचा असतो. या काळामध्ये जे काय आपण भोजन करू, ते भोजन जर ते जड असेल तर ते सूर्यास्तापूर्वी करावं, आणि हलकं असेल म्हणजे रसाळ असेल, फळं असतील तर ते जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत करावे. त्याच्यानंतर म्हणजे 10 वाजल्यानंतर पाणी पिण्यासाठी सुद्धा मुभा नाही, कारण 10च्या नंतर कप चक्र चालू होतं. 10 वाजल्यापासून सकाळी सूर्योदयापर्यंत असतो. या काळात काहीही सेवन करणं किंबहुना पाणी सुद्धा पिणं मनाई असते. लहानपणी रात्रीच उठून पाणी पिलं, बुजुर्ग लोक, वडीलधारी लोक लगेच म्हणायचे की बाबा एकच घोटके पे, जास्त पाणी पिऊ नको. म्हणजे त्यांच्या सांगण्यामध्ये ती जी शास्त्रीय पद्धत होती ती त्यावेळेस अवलंबली जात होती. कारण शरीरातील कफ, वात आणि पित्त या चक्राचा समतोल राखणे म्हणजे प्राण आणि प्रवाहात अडथळा येऊ नये म्हणून या भोजन वेळा काटेकोरपणे पाळण्याची काळजी घ्यावी लागते. अन्यथा कारण प्राकृत वायुचक्राच्या प्रभावाविरुद्ध वागल्याने निर्व्यसनी व्यक्तींना सुद्धा असाध्य रोगाची लागण होते. जंतूचा संसर्ग होऊ शकतो, रक्त अशुद्ध रसायनांनी भरते, याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. आता बरेच जण बोलतात बाबा काय तो माणूस निर्व्यसनी आहे, अगदी तंबाखू तर नाहीच नाही, सुपारी सुद्धा खात नाही, त्यालाही कॅन्सर होत, त्यालाही हार्ट अटॅक येतो, त्यालाही ब्लड प्रेशर होत, त्यालाही शुगर होत. पण हे का होत? या जसं आपण या विषयामध्ये पुढे जाऊ त्यानंतर 3रं 4थं असे 7 प्रकरण आहेत. एक 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 प्रकरणाचं उलगडा जसा होत जाईल तशा श्रोत्याच्या सगळ्या शंकाचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्याला काही शंका उद्भवत असेलच तरी कॉमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्या प्रश्नाचं उत्तर संकलित करून सार भागामध्ये निश्चित देईन. आता या सगळ्या गोष्टीचा वापर करताना निरोगी राहण्यासाठी पित्त, वात, कफ चक्र व्यवस्थित संतुलित राहण्यासाठी काही लोक व्यायाम करण्याची गरज प्रतिपादित करतात, आणि व्यायाम बाहेर करता येत नाही म्हणून एका सेंटरमध्ये जाऊन म्हणजे यांत्रिक व्यायामशाळेत जाऊन मशीन यंत्रासह हा व्यायाम केला जातो. कृत्रिम व्यायामाने शरीर आणि मन कधीही निरोगी होत नाही, एवढं लक्षात ठेवा. व्यायाम केल्याने तात्पुरती निरोगीपणाची भावना येते, शरीर थोडस फिट झाल्यासारखं वाटतं, तंदुरुस्त झाल्यासारखं वाटतं, पण फिटनेस इज नॉट हेल्दीनेस, हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला फिट वाटणं हा तात्पुरता प्रभाव आहे, तो हेल्दी कधीच होत. मी एक आवर्जून हे वाक्य सांगतो की बाबा मनुष्याच्या प्राकृतिक शरीराला रोगग्रस्त करणाऱ्या 2च गोष्टी आहेत. 2च गोष्टीमुळे रोगग्रस्त होतं हे शरीर. एक तर अतिभोजन आणि दुसरं अभक्ष्य भक्षण. आणि दुसरा एक मंत्र मी सांगत असतो की करू नका व्यायाम, नित्य करा प्राणायाम. केवळ प्राणायाम हे एकच औषध फ्री 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 आहे आणि शरीराला निरोगी, तंदुरुस्त, स्वस्थ ठेवणारे आहे. आता 7व्या प्रकरणामध्ये आपण त्रिविध आहार, अन्नाचे 3 प्रकार याचाही विचार केलेला आहे, ज्याने आपलं शरीर पोषण कसं होतं. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे पक्वान्नाचा येतो, जे जडान्नामध्येच अभिव्यक्त होतं. शुष्क, स्निग्ध, विदग्ध, पक्व हे 4 प्रकार त्यामध्ये येतात. आपण जे वरचे 4 प्रकार पाहिले हे सगळे पक्वान्नामध्ये येतात. त्यातला सुपक्व जो प्रकार आहे तो फक्त रसाळमध्ये येतो. रसाळ पदार्थामध्ये प्राकृत, पक्व फळे आणि पाण्यात विरघळलेले क्षार, खनिजे यासारखे जलविद्राव्य जे रासायनिक घटक आहेत ते या रसाळ अन्न प्रकारामध्ये येतात. आणि वायू हा जो अन्न प्रकार आहे तो सजीवाच्या स्थूल अस्तित्वासाठी वातावरणात ऑक्सिजनचे 21% प्रमाण महत्वाचं आहे, हे सर्वांना मान्य आहे. यावरच शरीर आरोग्य टिकून असतं. आणि अशा प्रकारे हा वायू सुद्धा आपण ग्रहण करतो आणि त्याचं श्वासावाटे बाहेर फेकतो. आता आपण काय ग्रहण करतो, काय बाहेर फेकतो, 5व्या प्राणायाम प्रकरणामध्ये कळणार आहे. तोपर्यंत हे जरा थोडस गुप्त राहणार आहे. गीतेमध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे, आहारास्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. कारण परंतु आहार सुद्धा आपल्या प्रिय आणि अप्रियतेच्या आवडीनिवडीनुसार 3 प्रकारचे होतात. एक सात्विक, राजस आणि तामस. मग आपण रोज काय खातो, खाण्यासाठी स्वीकारार्ह आहार आणि निंद्य आहार कोणता, कधी खातो, भोजनाच्या वेळा सांभाळणे त्यासाठी फार महत्वाचं आहे. कफ, वात, पित्त हे चक्र सांभाळायलाच पाहिजे. किती खातो, संतुलित प्रमाणात मित आहार सेवन करणं गरजेचं आहे. कसे खातो, आता बसून विधिवत यज्ञकर्म समजून हे सेवन करायला पाहिजे. परंतु आता उभे राहून हातावर ताट घेऊन लोक
रस्त्यामध्ये सुद्धा खाऊ गल्ली पिऊ गल्ली मध्ये उभारून भोजन करतात, काय करणार? त्यांना हे सगळं तत्वज्ञान कसं समजवणार? त्यामुळं 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. आहार, विहार, आचार आणि विचार. या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि या 4ही त्यात एकाचीही कमतरता चालत नाही. 4ही शुद्ध असावे लागतात, पवित्र असावे लागतात आणि चोख असावे लागतात. यात न्यूनता शून्यच मानली जाते. त्यामुळं आहार सुद्धा शुद्ध असायला पाहिजे, विहार पवित्र असायला पाहिजे, आचार सात्विक असला पाहिजे आणि विचार तर प्रामाणिक असला पाहिजे, तरच सदाचरण घडतं. आणि अशा प्रकारे हा 7वा भाग या ठिकाणी समाप्त. नंतर 8व्या भागामध्ये नैसर्गिक अन्नाची श्रेणी सुद्धा आपण डिफाईन केलेली आहे. या अन्नाचा 4 भागामध्ये आपण विभाजणी केलेली आहे. त्यामध्ये अन्नाची प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास भोजन म्हणजे वृक्षाची नैसर्गिक परिपक्व फळे तयार रेडी फूड, ग्लुकोज फ्रुक्टोज जे शरीराला पचवण्याची गरजच नसते. अर्थात जठरात गेल्या गेल्या पित्ताची उपलब्धीने ते डायरेक्ट अब्सॉर्ब केलं जातं शरीरामध्ये, रक्तामध्ये थेट अब्सॉर्प्शन होतं. त्याचं रेसिड्युअल मल काहीच राहत नाही आणि राहिला तरी एकदम 10% नॉमिनल असतो. त्यामुळे लहान आतड्याला सुद्धा फारसं काम पडत नाही ना मोठ्या आतड्यामध्ये त्याचा अंश राहतो. द्वितीय श्रेणीचं जे अन्न आहे हे सुद्धा वनस्पतीच्या कच्च्या उपांगाचा समावेश होतो. म्हणजे काकडी, गाजर, रताळा, बीट हे जे आपण कच्चे खातो त्यांना प्रोसेस करत नाही किंवा अग्निसंस्कारित करत नाही. जरा याला थोडस जठरामध्ये पचवावं लागतं, इतकाच काय तो फरक. पण याचाही मल रूपाने फार कमी अंश राहतो, 10-20% अंश राहतो आणि त्याचा काय फारसा तोही 80% रक्तामध्ये शोषून घेतला जातो. पण तृतीय श्रेणीचं जे अन्न आहे, अग्नीच्या उपस्थितीमध्ये शिजवलेलं अन्न, भाजून शिजवून केलेलं जे अन्न आहे, मसालेदार चमचमीत जे अन्न आहे, हे तृतीय कॅटेगरीमध्ये येतं, तृतीय श्रेणीमध्ये येतं आणि म्हणून याला पचवण्यासाठी जठरामध्ये 2 तास त्याची मेहनत चालते आणि मग ते पचवलेलं अन्न जे रसा अन्न तयार झालेलं असतं विपण ते लहान आतड्यामधून पास होत राहतं आणि मग लहान आतड्याच्या ज्या ग्रंथी आहेत त्यातला जो रस आहे शोषून, अर्थात या अन्न घटकापैकी फक्त 10%च भाग आपल्या शरीराला उपयोगात आणता येतो. जो पाण्यामध्ये विद्राव्य झालेली शुगर आहे, शर्करा आहे, तीच रक्तामध्ये फेकली जाते. बाकीचा जो मल आहे तो मोठ्या आतड्यातून बाहेर पडतो, फ्लश. चौथा जो आहे चतुर्थ श्रेणीचं जे अन्न आहे, खरं तर हे अन्न खायलाच नाही पाहिजे, वर्जित असलं पाहिजे, पण माणसं प्रतिष्ठेनं चवीनं खातात. अर्थात शाकाहारी भोजन असलं तरी सुद्धा जे अतिशय मसाल्याचा उपयोग करून जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जे खाल्लं जातं ते सर्व अन्न वर्ज्य आहे आणि मांसाहार तर निंद्य आहे. हे दोन्ही या चतुर्थ श्रेणीमध्ये येतात. शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यातील फरक स्पष्ट करणारा तक्ता सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तर समजावून सांगितलेला आहे, तोही श्रोत्यांनी पाहावा या 8व्या भागामध्ये. यात मानव पूर्णतः शाकाहारी असल्याचं स्पष्ट आणि सिद्ध होतं, कारण कोणतंही अंगाने मनुष्य मांसाहारी नाहीये. सर्वांगाचा विचार केला तर मनुष्य हा शाकाहारीच प्राणी आहे, परंतु या प्रबोधाकडे दुर्लक्ष करून कोणी आग्रहाने मांसाहार करणार असेल तर त्याचे परिणाम त्याला याच देही याच डोळा भोगावे लागतात, त्याबद्दल काही शंका नाही. नंतर 9व्या भागामध्ये आपण अशा कर्मभ्रष्ट विचारामुळं किंवा विचारभ्रष्ट आचरणामुळं आणि घडलेल्या दुष्कृत्यामुळं मिळणारे फळ काय, अभक्ष भक्षणाचा अतिरेक इतका वाढला आहे या समाजामध्ये, तो इतका बोकाळलेला आहे, त्याचे परिणाम आणि त्याचे फळ, त्याची स्थिती अशी आहे की उच्चवर्णीय शुद्ध ब्राह्मण कुळात जन्मणारे लोक सुद्धा आवडीने मांसाहार करू लागलेले आहेत. त्यांना काय म्हणायचं? त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टच सांगितलेलं आहे, येथे चांडाळादी निकृष्ट दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. कर्मभ्रष्ट लोकांवर, अशा बुद्धीवर एक जाळ, एक अज्ञानाचा पडदा येतो आणि ज्यामुळं हे दोष वाढत जातात, मोठ्या फांदी फोपावते आणि त्या फांदीवर असे चांडाळादी निकृष्ट जीव जंतू, किडे मकोडे तयार होतात. काय तयार होतात ते पण लिहिले, पशु पक्षी, सुकर, व्याघ्र, वश्चिक, विखार, हे आडशाखा प्रकार पैसुगीती. पैस म्हणजे विस्तारत जातात, जास्तीत जास्त वाढता अंगाने ते वाढत जातात. अर्थात प्राणी हत्याचे पातक 8 लोकांना विभागून म्हणण्यापेक्षा 8 लोकांना ते मिळते. आता विभागून मिळते का सर्वांना बराबरीने मिळते ते सांगणं मुश्किल आहे, आणि तोही श्लोक मनुस्मृतीमध्ये आलेला आहे, त्याचाही वापर आपण सविस्तर त्या ठिकाणी केलेला आहे. अनुमंता विशेषिता निहंता क्रय विक्रयी संस्कर्ता चोपहंता च खाद कशेती घातक. सजीव प्राण्यांना मारणारा, हत्येचा अनुमती देणारा, परवानगी देणारा, देहाचे तुकडे करणारा, मांस खरेदी करणारा, मांस विकणारा, मांस शिजवणारा आणि मांस वाढणारा आणि मांस खाणारा, हे
8 क्रिया करणारे जे लोक आहेत, एका प्राणी हत्येच्या पाप कृत्यात सहभागी होतात आणि त्यांना ते भोगावं लागतं. पाप कृत्य भोगावेच लागतं. मांसाहार समर्थनीय विचार वेदामध्ये कुठेही नाही. त्यासाठी प्राणी हत्या किंवा प्राण्याची म्हणजे सांभाळ करावा, पोषण करावं, त्यांचं जीवन त्यांना जगू द्यावं, अशा आशयाची एक शिबिराजीची कथा पण आपण त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामध्ये दुसऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी आपला प्राण पणाला लागला तरी चालेल, ही भूमिका घेणार तो शिबिराजाचा विचार आपण या ठिकाणी मांडलेला आहे. मांसाहार वर्ज्य करणाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाचे ज्ञान मानवाने मांस खाण्यास कधीपासून सुरुवात केली तो इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि शेवटच्या 10व्या भागामध्ये आपण मनुष्य मांस का खातो त्याची कारण मीमांसा आहेत. माणूस आपल्या आपल्या तर्कानुसार ते कारण सांगतो की मनुष्य मांस खाण्याचं कारण, पहिलं कारण म्हणजे त्याला अशी एक धारणा आहे की आपल्या शरीरामध्ये शक्ती वाढवायची आहे, ताकद वाढवायची आहे, तर मांस खाल्लं पाहिजे. परंतु ते असा विचार करत नाही की या सृष्टीमध्ये, या प्राणी जगतामध्ये जीवन जगणारा महाकाय प्राणी, जंगली प्राणी हत्ती, किती मोठं शरीर आहे त्याचं, पण त्यांनी कधीही मांस खात नाही किंवा खाऊ शकत. बैल जो शेतकऱ्याचा बरोबरीनं शेतकऱ्याला मदत करतो, शेतीची कामं करतो, परिश्रम घेतो, शेतात राबतो, तो बैल कधीही मांस खात. घोडा ज्याच्या शक्तीवरून म्हणजे हॉर्स पॉवर म्हणजे HP म्हणजे यंत्राची शक्ती मोजली जाते, असा हा घोडा सुद्धा कधीही मांस खात नाही. मग हे 3 उदाहरणं शक्तीसाठी कधीही मांस खाल्ल्याचं दिसत नाही. मग माणसालाच मांस खाण्याची गरज काय शक्तीसाठी? हा मोठा प्रश्न आहे. मग दुसरं कारण दिसतं चवीसाठी, फार चवदार आहे असं त्यांना वाटतं. हाही मोठा फार आभास आहे. जिभेच्या चवीचा विचार केला तर माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. कच्चे मांस कुठं चवदार आहे, खाऊन बघा. मग तिसरं कारण दिलं जातं जीवनसत्वासाठी. त्यात विटॅमिन्स असतात, असा एक मोठा अजब आणि गजब प्रचार या सृष्टीमध्ये होतो. आणि विशेष म्हणजे या सृष्टीमध्ये स्वतःला ज्ञानी म्हणणारे, विद्वान म्हणणारे शास्त्रज्ञ, संशोधक सुद्धा सहभागी होतात. मांसामध्ये जास्त प्रथिने, जीवनसत्वे, B12, अमिनो ऍसिड सारखे भरपूर पोषक द्रव्ये असतात, असा बुद्धिप्रधान लोकांनी अनाठायी वैज्ञानिक अपप्रचार केला. विशेष म्हणजे जीवनसत्व हा जो प्रकार आहे, हा आपल्या ग्रंथी स्वयं अंगभूत असतात त्याला तयार करण्यासाठी. जे आपण अन्न ग्रहण करतो, जलविद्राव्य घटकाच्या उपयोगानेच या सगळ्या जीवनसत्वाची उपलब्धी ते निर्मिती ते करू शकतो. सूर्याच्या उन्हामध्ये, कोवळ्या उन्हामध्ये आपली स्किन डी जीवनसत्व बनवते. मग बाहेरून वेगळे जीवनसत्व आपल्याला घेण्याची काय गरज नाही. आणि वनस्पतीमध्ये ते सगळे जीवनसत्व, हत्तीला कुठं जीवनसत्वाची कमतरता भासते, बैलाला कुठे जीवनसत्वाची कमतरता भासते, घोड्याला कुठे जीवनसत्वाची कमतरता भासते, मग माणसाला जीवनसत्वाची कमतरता का भासते? म्हणून जीवनसत्वासाठी मांस खाण्याची माणसाला काहीच गरज, कारण मांसाचं मूल्य जर शोधायचं झालं, कळायचं झालं, फार अवघड आहे. त्याचं मूल्य करतात, कारण एक म्हण आहे आपल्याकडे, शेळी जाती जीवानिशी आणि खादाड म्हणते वाताड. म्हणजे शेळीचा प्राण जातो याची काहीच मूल्यांकन नाही, आणि खाणारा म्हणतं काय, फार जुनी या ठिकाणी पौराणिक कथा सांगितलेली आहे. जे राजा चार्निक याच्या दरबारामध्ये घडलेला प्रसंग आपण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि सभा सदस्य जे होते, जागीरदार होते, वीर योद्धे होते, आणि प्रधानाचा युक्तिवाद या कथेमध्ये आलेला आहे. त्या ठिकाणी सांगितलं की मांस हे फार स्वस्त गोष्ट नाहीये, ती फार मौल्यवान गोष्ट आहे, ते आपण समजावून सांगितलं. मृतात्म्यामध्ये फार मोठी बदल्याची भावना जोपासते, आणि ही बदल्याची भावना नंतर या सृष्टीमध्ये अनेक घटना घडवते. जसं साप मांसाचं जन्मजात वैर असतं. आज ज्या प्राण्याला मारून, कापून, शिजवून मनुष्य खातो, तो प्राणी मनातल्या मनात म्हणतो, त्याचा मन म्हणजे सूक्ष्म या देहाला सोडून जात असला तरी तो त्या मृत शरीराच्या अवतीभोवती फिरत असतो. त्यावेळेस ते सूक्ष्मांग म्हणतो, ठीक आहे, आज मी दुर्बल आहे म्हणून तू मला कापून खातोस, पण उद्या मी तुला खाणार, मी तुला कापणार, असा बदला घेणार. आणि ही बदल्याची भावना प्रकृतीमध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये साठवली जाते. बराबर प्रकृती त्या दोघांना समोरासमोर आणून उभा कर. प्रकृतीचा खेळ हा असाच रंगलेला आहे. आणि अशा प्रकारे या अन्नोत्पत्ती या प्रकरणाचा आपण शेवट म्हणजे समाप्ती केलेली आहे. या पुढचं तिसऱ्या प्रकरण म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये या शरीरांतर्गत संस्था कशा चालतात, त्या या अन्नाचा विनियोग कशा करून घेतात, याविषयी आपण संपूर्ण उहापोह केलेली आहे.